उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांचा काही दिवसांपूर्वी साखरपुडा झाला आणि आता श्रीनिवास पवारांचे चिरंजीव युगेंद्र पवार यांचा सुद्धा आज साखरपुडा होणार आहे। मुंबईमध्ये पार पडणाऱ्या साखरपुडा सोहळ्याला संपूर्ण पवार कुटुंब एकत्र येणार आहे। तर युगेंद्र पवार यांचा साखरपुडा आज पार पडणार आहे। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडून। गिरीश, काय अधिकचे अपडेट्स? आपण पाहतोय की नुकतंच इंडियाबुल्स काय त्या ठिकाणी संपूर्ण अजित पवार यांचं कुटुंब दाखल झालेलं आहे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जय पवार यांच्या साखरपुड्यानंतर आता बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव युगेंद्र पवार यांचंही आज मुंबई इथे हा साखरपुडा पार पडतोय आणि या कार्यक्रमानिमित्त संपूर्ण अजितदादा पवार यांचं कुटुंब या ठिकाणी दाखल झालेलं आहे। शरद पवार सुद्धा दाखल होणार आहे त्याची माहिती आहे। पवार कुटुंबातील अनेक वर्षानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांचा नुकताच साखरपुडा संपन्न झाला होता आणि या समारंभाकरिता संपूर्ण पवार कुटुंबीय उपस्थित होते। आता अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव युगेंद्र पवार यांचा देखील आज मुंबईमध्ये इंडियाबुल या ठिकाणी साखरपुडा पार पडतोय आणि यावेळी खासदार शरदचंद्र पवार साहेब त्यासोबतच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर पवार उपस्थित असणार अशी सुद्धा माहिती आहे। युगेंद्र श्रीनिवास पवार आणि कनिष्ठ संजीव कुलकर्णी यांचा साखरपुडा घरगुती साखरपुडा पार पडतोय। त्या निमित्ताने या सर्व मान्यवरांना निमंत्रण आहे आणि नेमका काही राजकीय चर्चा या निमित्तानं होणार आहे का त्याकडे सुद्धा आता उद्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। जेव्हा जेव्हा पवार कुटुंबीय एकत्र येतात त्यावेळी राजकीय पटलावरती ते एकत्र येणार का असा प्रश्न सुद्धा उपस्थित केला जातो। पण आम्ही कधी वेगळे नव्हतोच असा सुद्धा एक सूर जो आहे तो दोन्ही पक्षाकडून ऐकायला मिळतो आणि कार्यक्रमाच्या वेळी आम्ही एकत्रच असतो असं सुद्धा वारंवार शरद पवार यांनी सुद्धा म्हटलेलं आहे, अजित पवार यांनी सुद्धा म्हटलेलं आहे। त्यामुळे आज साखरपुड्याच्या निमित्तानं काही राजकीय चर्चा घडणार आहेत का त्याकडे उद्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। नक्कीच, धन्यवाद गिरीश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। युगेंद्र पवार